हे वचन केवळ आतापर्यंत प्रभू भोजनाच्या विधीसाठीच वापरण्यात आलेलं आहे। हे वचनाचा उपयोग केवळ एक भाकरी मोडणं आणि द्राक्षरस वाटप करणं, जे प्रभू येशू ख्रिस्ताने मौंदी गुरुवारच्या दिवशी म्हणजे गुड फ्रायडेच्या आदल्या दिवशी जी शिष्यांना एक उदाहरण म्हणून दिलेला किस्सा आहे आणि त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पण करण्यात येत आहे, हे माझं रक्त आहे, हे तुमच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल। आणि जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाल म्हणजे माझं शरीर खाल, जितक्यांदा तुम्ही हा द्राक्षरस प्याल म्हणजे माझं रक्त प्याल, तोपर्यंत माझी येईपर्यंत तुम्ही घोषणा करणारे लोक आहात। आज लोक चर्चेस मध्ये चांगल्या प्रकारचा प्रभू भोजनाचा विधी काही चर्चेस मध्ये महिन्यातून एकदा होतो, काही चर्चेस मध्ये महिन्यातून दोनदा होतो, काही चर्चेस मध्ये महिन्यातून चारदा होतो आणि काही चर्चेस मध्ये कंटिन्यू ज्या ज्या वेळेस एखादी भक्ती आराधना मिसाबली अर्पण होईल ना त्या वेळेस तो प्रभू भोजनाचा विधी त्या ठिकाणी सादर केला जातो। देवाच्या ह्या वचनाचा उपयोग केवळ ती भाकर खाणं आणि द्राक्षरस यापुरतं मर्यादित आहे, परंतु त्या ठिकाणी लिहिलं आहे, जोपर्यंत ही माझी भाकर कुणी खात नाही तोपर्यंत हा द्राक्षरसाचा प्याला पेत नाही। म्हणजे जोपर्यंत माझं वचन आत्मसात करीत नाहीत, जोपर्यंत मी सांडलेल्या रक्ताच्या माध्यमातून तुमची आणि माझ्या पापांची क्षमा झाली, जोपर्यंत ती आम्ही क्षमा पात्र आम्ही तयार होत नाहीत, तोपर्यंत परमेश्वराने आमच्यासाठी केलेलं बलिदान, परमेश्वराने आमच्यासाठी सोसलेलं मरण, परमेश्वराने आमच्यासाठी सोसलेला मृत्यू, परमेश्वराने स्वतःचं देह तुमच्या आणि माझ्यासाठी अर्पण केलेला काही एक उपयोग होत नाही। ज्यांचं तारण झालंय असे लोक जर प्रभू भोज जर घेत नाहीत म्हणजे देवाचं वचन जर स्वीकारित नाही, त्याचं शरीर खाणं म्हणजे देवाचं वचन आत्मसात करणं। अनेक लोक केवळ त्या तांदळाची किंवा ते जी एखादी भाकर असते त्या भाकरीचा प्रकारामधले ते जे गोल राऊंडची भाकर असते छोटीशी, बस तितकं खाल्लं म्हणजे आरोग्य मिळालं नाही प्रिय, कारण त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे। संपूर्ण मानव जातीला जे आरोग्य मिळालेलं आहे किंवा आता जे हवं आहे तर त्याला बसलेल्या फटक्याच्या माध्यमातून ते मिळालेलं आहे। मग प्रिया हो, आज आम्ही आजारी आहोत, आज आम्ही बऱ्याचशा गोष्टीमध्ये अडकलेलो आहोत। याचा अर्थ काय की आम्ही देवाचे प्रभू येशू ख्रिस्त जो आहे पुत्र, त्याचं शरीर, त्याच्या शरीरावर बसलेले फटके, ते फटके दुसरे तिसरे काही नसून आज्ञाभंगता आहे, आज्ञा मोडणं आहे, आज्ञेच्या विरोधात जाणं आहे, पाप करणं आहे, कुकर्म करणं आहे, देवाने घालून दिलेले नियम तोडून स्वतःच्या मनाचे नियम तयार करणं हे आहे। ह्याच गोष्टी म्हणजे ते पाप आणि ह्याच गोष्टी म्हणजे त्या पापाला जे परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला फटके मारण्यात आले ना, ते केवळ चापकाचे फटके असतील, वेताचे फटके असतील, परंतु प्रियाओ ते एक उदाहरण आहे। त्याच्या ऐवजी तुमचं आणि माझं पाप जो खोडा त्याच्यावर पडत होता, जे फटका त्याच्यावर पडत होता, ते दुसरं तिसरं नसून तुमचा आणि माझा पापाच्या माध्यमातून आहे। 39 कोड्याचा मार प्रभू येशू ख्रिस्ताने खाल्ला, आमचे पाप किती असतील। आज या ठिकाणी करंतीकारच्या पुस्तकामध्ये आम्हाला सांगितलं आहे, ज्या ज्या वेळेस तुम्ही भाकर खाल त्यावेळेस माझी आठवण करा। आठवण करा म्हणजे काय, जन्माची आठवण नाही। ज्या वेळेस आम्ही ही भाकर खाऊ त्यावेळेस प्रभू येशूचा जन्म झालेला नाही, तर ज्या वेळेस ही भाकर आम्ही खाऊ त्यावेळेस प्रभू आमच्यासाठी समर्पण होत चाललेला होता, आमच्यासाठी त्याने अर्पण केलेलं होतं, आमच्यासाठी तो मरण सहन करणार होता। मरण सहन करण्याच्या अगोदरचं वचन आहे, आमच्यासाठी तो मृत्यूदंड स्वीकारत होता आणि तो मृत्यूदंड आणि मरणदंड किंवा त्याच्या जीवनाची किंवा शरीराची जीवाची जी समाप्ती होणार होती ती केवळ तुमच्या आणि माझ्या पापापासून आम्हाला सुटका मिळावी म्हणून। आज अनेक लोक प्रभू भोजन विधी घेतात, प्रायश्चित साक्रमेंट घेतात, फक्त त्या दिवसापुरतं घेतात आणि तेवढं घेण्यापुरतं म्हणतात आमेन प्रभू मला क्षमा कर, आणि तिथून एकदा जिभेवर ठेवलं आणि एकदा का तो ग्लास प्यालय। आता काही ठिकाणी ग्लास देतात, काही ठिकाणी नुसतं बुडवून देतात, काही ठिकाणी ते नाही देत, नुसतं मोकळीच देतात, बाकीच्याने आमेन म्हणायचं घ्यायचं। ही भाकर आमेन असं द्राक्षरसाच्या बाटल्याची बाटल्या जरी लोकांनी उडवल्या आणि इस्रायलवरून जरी बाटल्या आणल्या आणि इथं लोकांना वाटल्या, त्यांनी आमच्या पापाची क्षमा होत नसते। त्या भाकरी आम्ही फॉरेन देशाहून जरी आणल्या,
इस्रायल देशाहून जरी आणल्या, यरुशलेम मधून जरी आणल्या, नाझरेत मधून जरी आणल्या, बेथानी मधून जरी आणल्या, किंवा ज्या ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने वास्तव्य केलं त्या त्या ठिकाणून जरी आणल्या, तर त्या भाकरी खाल्ल्याने आम्हाला आरोग्य मिळणार नाही. देवाचा पवित्र पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याचं वचन आहे, मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे, आणि जो कोणी ही भाकर खाईल, जिवंत भाकर काय? आज देवाचं वचन सजीव आहे, देवाचं वचन सजीव आहे, देवाचं वचन क्रियाशील आहे, देवाचं वचन कार्यरत आहे, देवाचं वचन हे आखरी मुकाम आहे. याच्या पलीकडे नाही आणि अलीकडे नाही. आज लोकांनी देवाच्या वचनाचा भंग केलेला आहे आणि म्हणून मरण आमच्यावर हुकमत गाजवत आहे. मरण, मृत्यू, समाप्ती याचा ज्यावेळेस पहिला भाग आम्ही या ठिकाणी फेसबुकवर आम्ही सादर केला, मला सांगायला या ठिकाणी आनंद नाही, परंतु मी आनंदाने हे सांगू इच्छितो की त्या पहिल्याच भागामध्ये आम्ही अशा काही गोष्टी शिकलो की मरण हे मनुष्याला निश्चित आहे, मरणाच्या व्यतिरिक्त गत्यंतर नाही. परंतु काही लोक असे पण आहेत की देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जोपर्यंत मेघारूढून येत नाही तोपर्यंत त्यांना जिवंत राहण्याची संधी मिळणार आहे. त्यात कदाचित आपला नंबर आहे की नाही सांगता येत नाही. जर तुम्ही आणि मी त्या लेवल प्रमाणे, त्या वचनाप्रमाणे आचरण, मनन, चिंतन, अध्ययन आणि तेवढी पवित्रता, शुद्धता, तेवढं आत्मिक भोजन, आत्मा जर आम्ही ताजा तवाना जर केला तर निश्चित अर्थाने आम्ही तोपर्यंत देखील जिवंत राहू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी जोपर्यंत मनुष्य त्याचं देह खात नाही, म्हणजे त्याचं शरीर खात नाही, म्हणजे जोपर्यंत लोक बिलिव्हर्स, भाऊ बहीण, आई वडील, याजक, पास्टर, फादर, रेव्हरंड वर्ग जोपर्यंत त्याचं वचन आत्मसात करीत नाहीत, अनुकरण करीत नाही. काही लोक फक्त खातात, काही फक्त ऐकतात, त्याच्या पलीकडे काहीच करीत नाही. काही लोक फक्त सांगतात, त्याच्या पलीकडे काहीच करीत नाही. प्रिय हो, सांगणारे होऊ नका, ऐकणारे होऊ नका, तर ऐकणारे आणि सांगणारे आणि कृती करणारा भाव. आणि म्हणून देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने जे त्याचं देह तुमच्या आणि माझ्यासाठी अर्पण केलं, ते देह, त्याचे ते शरीराला देवाचे एक आत्मिक शरीर, देवाचं वचन हा आमच्यासाठी आत्मिक मानना आहे, आत्मिक भोजन आहे, आत्मिक भाकर आहे, ज्या भाकरीने आमचा आत्मा ताजा तवाना होतो. आणि म्हणून आम्ही कालच्या भागामध्ये पाहिलं, रोमकराच्या पत्रामध्ये अध्याय क्रमांक 8 आणि वचन क्रमांक 6 मध्ये की देह स्वभावाचं जर चिंतन हे मरण आहे, तर आत्म्याचं चिंतन हे जीवन व शांती आहे. मग हे आत्म्याचं चिंतन म्हणजे देवाचं वचन स्वीकारणं, देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करणं, देवाच्या वचनाला आमच्या मध्ये कार्य करण्यास संधी देणं. अनेक लोक देवाचं वचन स्वीकारतात परंतु कार्यरत करत नाहीत, त्याला कार्य करण्याची संधी देत नाहीत. अनेक लोक विश्वास ठेवतात परंतु विश्वासाला त्याची क्रिया करण्याची जागाच देत नाहीत. आणि म्हणून विश्वास हा क्रियाविना निर्जीव आहे. मनुष्य एकदाच जन्मतो, एकदाच मरतो, एकदाच उठतो, परंतु या ठिकाणी शारीरिकरित्या मनुष्य एकदा जन्माला येतो, पुन्हा त्याला हे जगातलं हाडामासाचं शरीर मिळत नाही, त्याला जीव मिळत नाही. त्यावेळेस मरण पावतो, त्यावेळेस शरीर देखील मृत झालेलं असतं, जीव देखील मृत झालेला असतो, परंतु आत्मा मात्र अमर असतो. ह्या आत्म्याला मेल्यानंतरचं जे आमचं खरं जीवन चालू होतं, दोन प्रकारचं, एक सार्वकालिक मरणदंड म्हणजे एक अधोलोक किंवा नरक. दुसरा नंबरचा पॉइंट आहे सार्वकालिक जीवन म्हणजे स्वर्ग किंवा सुखलोक. मग ह्या देह स्वभावाचं चिंतन करीत असताना आम्हाच्या वाट्याला केवळ आतापर्यंतच्या वचनाच्या माध्यमातून आम्हाला हेच समजलं आहे की देहाचं चिंतन केलं तर 100% मरण हे आहे. आणि हे मरण इथलं तर आहे, परंतु सार्वकालिक देखील मरण त्या अधोलोकाकडे किंवा नरकाकडचं आहे. परंतु जीवन जगत असताना, देह स्वभावाचं जीवन जगत असताना 1 कोरिंथिया 11:26 प्रमाणे जर आम्ही देवाच्या वचनाची भाकर, देवाच्या वचनाचं अन्न जर सेवन केलं तर निश्चित अर्थाने आमच्यासाठी ते लाभदायक ठरेल, आमच्यासाठी ते आरोग्याचं ठरेल,
आमच्यासाठी ते फायद्याचं ठरेल, आमच्यासाठी मरणावर विजय मिळवणारं ठरेल, मृत्यूवर विजय मिळवणारं ठरेल, आमच्यासाठी ते सार्वकालिक जीवन भार निर्माण करत. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, आम्ही पुन्हा एक वार ते वचन वाचूया. 1 कोरिंथी 11:26. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता, जितक्या वेळेस तुम्ही देवाचं वचन खाता, म्हणजे जितक्या वेळेस देवाचं वचन सांगता, ऐकता आणि कृती करता, व हा प्याला पिता, त्याचं रक्त आमच्यासाठी कशासाठी सांडलंय, आमचं पाप कशा प्रकारचं वाढलं होतं, आमच्या पापावर त्याने पांघरून कसं घातलं, आमच्या पापाचा डाग कसा धुतला. मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय, देवाच्या वचनामधून आम्हाला पाहायला मिळतं की तू आपलं शरीर किंवा तू आपला स्वतःला साबणाने जरी धुतलं, खारीने जरी धुतलं, शॅम्पूने जरी धुतलं, कुठल्या भारीतल्या भारी कंपनीचा साबण जरी आणला, कुठल्याही प्रकारचं केमिकल जरी लावलं, तर परमेश्वर म्हणतो माझ्या दृष्टीने तुझ्या पापाचा डाग तसाच राहील. प्रभू येशूचं रक्त आम्हाला सर्व पापावर विजय मिळवतं. प्रभू येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. एकच साबण आहे, एकच शॅम्पू आहे, एकच औषध आहे, एकच केमिकल आहे, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त. आणि म्हणून आम्ही त्या कोरिंथीकराच्या पुस्तकामध्ये वाचत आहोत, तितक्यांदा तुम्ही जितक्यांदा ही भाकर खाता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. या ठिकाणी प्रभू भोजन घ्यायचं निघून जाणं एवढंच लोकांच्या लक्षात आलेलं आहे, लोकांना एवढंच समजलेलं आहे. प्रभू भोजनाच्या दिवशी यायचं, 2 मिनिट आपलं श्रद्धांजली आदरांजली व्हायल्यासारखं डोकं खाली घालायचं, 2 मिनिटं चेहऱ्यावर अंतःकरणात मनात थोडासा विचार करायचा, प्रभू मी पापी आहे, माझ्या पापावर दया कर. तुझी भाकर खात असताना माझ्या शरीराला झालेल्या असह्य अशा भयानक रोग पीडा झालेल्या या दूर कर. कारण तुझं वचन आम्हाला सांगतंय की प्रभू येशू ख्रिस्ताच्या बसलेल्या फटक्याने, ज्याला जे बसले शरीराला फटके, त्या फटक्याने मानव जातीला आरोग्य मिळवलं. प्रभू आज मी तुझं आरोग्य स्वीकारतो. प्रभू तू सांडलेल्या रक्ताच्या माध्यमातून माझ्या पापाची क्षमा झाली, आज मी माझं पाप कबूल करतो. प्रभू तुझं रक्त माझ्यावर सिंचन कर, म्हणजे माझं पाप धुतल्या जाईल. बास एवढ्या 2 गोष्टी बोलायच्या, एक भाकर घ्यायची, एक द्राक्ष रसाचा प्याला घ्यायचा, प्यायचा. प्रभू येशूची आठवणच करायची नाही. व पुढचं वचन काय, अनेक आतापर्यंत काय झालंय, सत्य शिक्षण देत असताना वचनाची ढवळाढवळ करण्यात आली, वचनाला कटछाट करण्यात आलं, वचनाचं मर्म दडवण्यात आलं, वचनामध्ये असणारं ताडण लपवण्यात आलं, वचनामध्ये असणारी सबब लपवण्यात आली, वचनामध्ये असणारं मार्गदर्शन लपवण्यात आलं, वचनामध्ये असणारा अधिकार लपवण्यात आला, वचनामध्ये असणारी कृती, संपूर्ण कृती लपवण्यात आली. अर्धीच कृती दाखवली, अर्ध कृती. त्याला मी म्हणतो ना, ज्यावेळेस चंद्र जो आहे तो पौर्णिमेकडे जातो ना, तो पूर्ण गोल चंद्र असतो. एकदम सुंदर आणि अप्रतिम वातावरण आम्हाला पाहायला मिळतं, डोळ्याला मोहक, अंतःकरणाला असं बरं वाटण. असं जसा जसा तो चंद्र कलेकडे जातो, जसा जसा तो ग्रहणाकडे जातो, जसा जसा तो अमावास्याकडे जातो, तशी तशी त्याची धार कमी होती आणि एक बारीक चकती निर्माण होती. आणि शेवटला ज्या दिवशी अमावस्या असती ना, त्या दिवशी गायबच. असं अमावस्याला गायब होणारे ख्रिस्ती माझ्या भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, अमावस्याला उगवायचं, पौर्णिमाला उगवायचं ना अमावस्याला परत एकदा उगवायचं. या 2 ठिकाणी बरोबर येतात. नाताळ, गुड फ्रायडे, ईस्टर, चर्चचा अमकाचा वाढदिवस, अमके बास. तेवढ्या दिवशी खूप धार्मिक. एवढं करून आम्ही मरणावर सत्ता मिळू शकत नाही, एवढं करून आम्ही मरणाला हाकलू शकत नाही, एवढं करून आम्ही मरणावर विजय मिळू शकत नाही. तर त्यासाठी आम्हाला पाहायला मिळतं की तो म्हणत आहे की जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता, तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. जितक्यांदा तुम्ही प्याला पिता, तितक्यांदा माझ्या स्मरणात हे करा. कोरिंथीकराच्या पुस्तकामध्ये आम्ही प्रभू भोजन घेताना आमचे पालक साहेब, याजक साहेब, फादर साहेब हा शास्त्रभाग उपयोगीत आणत असतात. पण या ठिकाणी पहिलं कोरिंथी 11:26 मध्ये लिहिल्याप्रमाणे तो म्हणत आहे की तो येईपर्यंत त्याची घोषणा करीत. वाचूया पुन्हा एक वार. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा. आज अनेक लोक प्रभू येशूची घोषणा करत नाहीत, अनेक लोक वचनाची घोषणा करत नाहीत.
ही खेदाची गोष्ट आहे प्रियो. तुम्ही आणि मी जरी धार्मिक असल, तुम्ही आणि मी जरी प्रभूमध्ये वाढलेलो असल, परंतु आमच्या जीवनामध्ये प्रभू भोजन विधी म्हणजे केवळ त्या भाकरी आणि द्राक्ष रसाचा विधी नाही, तो दिवस आमच्यासाठी सतत आठवणीचा राहिला पाहिजे की मी पापी असताना सुवेळी ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावला, यासाठी की मी मरणावर विजय मिळवा, यासाठी की मी मृत्यूवर विजय मिळवा, यासाठी की माझ्या समाप्तीवर विजय मिळवा, यासाठी की मी अधोलोक आणि नरक राज्यावर विजय मिळून स्वर्गाचं राज्य माझ्या स्वाधीन व्हावं किंवा माझ्या हातात यावं किंवा माझा त्याच्यामध्ये प्रवेश व्हावा. त्यासाठी कृती करावा लागते. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आला आणि त्याने वैयक्तिकरित्या शरीराने, जीवाने, आत्म्याने प्रत्येक गोष्टीवर कंट्रोल केलं. प्रत्येक गोष्टीला त्याला दाबण्यात आलं. प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवला. मग त्याच्यामध्ये मोह असेल, मी पण असेल, अहमपण असेल, जे काही तुमच्या आणि माझ्यामध्ये भरलेलं आहे ना, मनुष्य प्राण्याच्या शरीरामध्ये सगळं काही सेम टू सेम प्रभू येशू ख्रिस्त जर मानवी देहाने आला होता तर त्याच्यामध्ये देखील ह्या गोष्टी साहजिकच असायलाच पाहिजे. तरी देखील त्याने लहानपणापासूनच म्हणजे त्याच्या आत्म्याच्या गर्भापासूनच आणि विशेष करून आत्मिक जीवन जगत असताना परमेश्वर पित्यापासून आलेले वचनाची भाकर त्याने मोडली. वचनाच्या पलीकडे त्याने दुसरं काहीच केलं नाही आणि म्हणून तो सर्व गोष्टीवर विजय मिळू शकला. तोच विजय तुम्ही आणि मी देखील मिळू शकतो. मरणावर, पापावर, मरणाने आणि त्या पापाने जे आमचं साम्राज्य निर्माण केलेलं आहे त्या साम्राज्याला तुम्ही आणि मी उद्ध्वस्त करू शकतो. कारण ते उद्ध्वस्त करण्यासाठी तुमचा माझा जगाचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताने असं एक हत्यार दिलेलं आहे आमच्या जवळ, ते म्हणजे वचनाची तलवार. आणि जोपर्यंत ही वचनाची तलवार, जोपर्यंत ही वचनाची भाकर, जोपर्यंत सार्वकालिक जीवनाचं वचन, जोपर्यंत आध्यात्मिक आमचा आत्मा टवटवीत करणार देवाचं वचन भाकरीच्या स्वरूपात आम्ही घेत नाही तर त्याला पचवित नाहीत, त्याच्यापासून आमच्या आत्म्याला शक्ती मिळणार नाही. जगातल्या गोष्टीचं, जगातल्या देहाला स्वरूपवान आणि रूपवान आणि ताजतवानं सशक्त, शक्तिमान ठरवण्यासाठी जर आम्ही चांगल्या प्रकारचं भोजन करतो, चांगल्या प्रकारची या शरीराची सुशस्त्रा करतो, तर प्रिय तुमच्या आणि माझ्यामध्ये जे देवाने दिलेला आत्मा आहे त्या आत्म्याचं संगोपन करीत असताना आम्ही मात्र कमी पडत आहोत. आज आमचं हे कमी पडणं म्हणजे आम्हावर मृत्यू थैमान घालीत आहे. हे आमचं या वचनामध्ये कमी पडणं म्हणजे आम्ही मृत्यूच्या आधाडेत जात आहोत. हे आमचं कमी पडणं म्हणजे आम्ही समाप्तीकडे जात आहोत. आणि या गोष्टी आमच्या जीवनात असाव्यात म्हणून प्रभू भोजन विधी आलेला आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, याजक वर्गांनो, प्रभू भोजन विधी हलक्यात घेऊ नका. काही ना काय वाटतं पाळक साहेब आम्हाला वेळ नाही, मग पाळक साहेब म्हणतात एक काम करा, आपला प्रभू भोजन असतो ना पहिल्या रविवारी, आपलं प्रभू भोजन असतो ना चौथ्या रविवारी, आपलं प्रभू भोजन असतो ना दुसऱ्या रविवारी, मग त्याच दिवशी या. तुम्ही प्रभू भोजन घेतलं का तुम्हाला आरोग्य मिळालंच. तुम्ही प्रभू भोजन घेतलं का तुमच्या पापाची क्षमा झालीच. कारण बाळक वर्गाला देखील फोर्स करून म्हणताच येत नाही, तुम्ही याच म्हणून नाविलाज आहे. बिचारा त्याची ड्युटी करत आहे, कदाचित तो नोकरीहून काढून टाकला जाईल असं कदाचित त्याला भय असेल, कदाचित त्याला वाटत असेल मी जर असं जर लोकांची सहमतीने जर नाही वागलो तर माझं चर्च फुटून जाईल, अरे मग मला मरणाची पाळी येईल, मला भीक मागायची पाळी येईल. आणि या कारणाने वचनाचं मर्म दडवल्या जातं. प्रभोजन विधी फक्त त्या पद्धतीनेच घेतलं जातं. आमचा विषय आहे मरण मृत्यू समाप्ती. आणि म्हणून जोपर्यंत ज्या ज्या वेळेस आम्ही ही भाकर खातो म्हणजे चर्च मधली गोल राऊंडची भाकर नाही, चर्च मध्ये वाटण्यात आलेला द्राक्षापासून निर्माण झालेला द्राक्षरस नाही, तो मेडिकल मध्ये पण मिळतो. लोक बाटल्याची बाटल्या म्हणलं तर घरी आणते. आता मध्ये ऑनलाईनला लोक बाटल्याच घरी आणत होते. काही तर कवाई प्यायची, जेव्हा वाटण मनाला तवा प्यायची. त्यांनी पापाची क्षमा होणार नाही. जोपर्यंत आम्ही आमच्यासाठी आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला आणि मरण पावण्याच्या अगोदर त्याचे जे हाल अपेष्टा झाल्या, त्याला जे दुःख सहन करावं लागलं, त्याला जो त्रास झाला, त्याने जे काही सहन केलं, कुठल्याही प्रकारचा अपराध नसताना प्रत्येक गोष्टीला तो पुढे होता. कापाव्यास नेणाऱ्या मेंढराप्रमाणे खाली मुंडकं घालून चाललेला होता. इवन त्याला सजा देणारा ज्याच्या हातामध्ये अधिकार होता जगिक पद्धतीने तो कोणती पिलात साहेब त्या ठिकाणी म्हटले की तुझ्यावर इतके मोठे आरोप ठेवत आहे, तुझं काय म्हणणं आहे की नाही, मला सोडवण्याचा तुला अधिकार आहे, तुला मारण्याचा देखील अधिकार आहे. तो म्हटला नाही, वरून आल्याशिवाय काहीच नाही. वरचा अधिकार वरून बोलावून आलं ना
चांगल्या चांगल्याला जावं लागतं. मग मी मारणार नाही असं जरी म्हटलो, मला मारावंच लागतं. मी जिवंत राहीन असं जरी म्हटलो, पण वरून जर कॉलिंग आली, वरून काय एकदा मोबाईलची रिंग आली, एकदा का आम्ही रिसीव्ह केला आणि आम्ही 100% रिसीव्ह करावंच लागतो. रिंगच अशी असती. मरण मृत्यू समाप्ती. परंतु जिवंत असताना जर आम्ही या मरणावर विजय मिळवलेला असला, जिवंत असताना या पापावर विजय मिळवलेला असेल, जिवंत असताना जर आम्ही अन्याय, निंदा, गरिबी, काळजा, जे काही परमेश्वरासाठी सहन केलेले असेल, जसं आहे त्याच्यामध्ये जर सुख समाधानाने राहिलेलं असेल, तर हे मरण विजयात गिळल्या जातं. आणि ज्यावेळेस आम्ही असेच मरतो ना, त्यावेळेस हे मरण विजयात गिळल्या जात नाही, तर हे मरणच आमच्यावर विजय मिळवतो. म्हणजे याचा अर्थ आम्ही नरक किंवा तिकडे त्या ठिकाणी अधोलोक. परंतु जिवंत असताना बऱ्याचशा गोष्टीवर, मोहपाशावर, मीपणा, अहमपणा, गर्व, अभिमान, व्यर्थ, फुसरकी, लबाडकीवर, किंबहुना दिसणाऱ्या गोष्टीचा, बऱ्याचशा गोष्टीचा त्याग करून जर आम्ही सालस आणि प्रामाणिकपणाने सत्कृत्य करीत जर आमचं जीवन जर जगलो, तर निश्चित अर्थाने प्रभू येशूचं समर्पण, प्रभू येशूचं अर्पण, प्रभू येशू आमच्यासाठी मरण पावला हे सिद्ध होईल. परंतु आम्ही केवळ मुखाने म्हणतो की प्रभू माझ्यासाठी मरण पावला आणि मी रोज तीच काशी करतो. प्रभू माझ्यासाठी रक्त सांडलं आणि मी रोज पापच करतो. प्रभूचं रक्त कवर तुम्हाला आणि मला पापापासून क्षमा करेल. आणि प्रभू भोजन विधी घेत असताना आपला विषय स्पेशली प्रभू भोजन विधीचा नाहीये, परंतु मरणाविषयी, मृत्यूविषयी जे रेफर या ठिकाणी आलेला आहे, त्याचा रेफर ज्यावेळेस प्रभू भोजन विधी दिला जातो, त्यावेळेस ते याजक अशा पद्धतीने त्याचं प्रकटीकरण सांगत नाही, त्याला लपून ठेवतात. ते फक्त म्हणतात ही जो कोणी देवाचं शरीर खाईल ना, भाकर खाईल ना, जो कोणी हा प्याला पिईल ना, बस याच्या पलीकडे गाडीच ढकलत नाही. कधीतरी एखादा एक देवाच्या आत्मिक जरा थोडासा जवळ असणारे याजक लोक म्हणतात हे देवाचं शरीर म्हणजे देवाचं वचन आहे, हे रक्त, हे थोडस नॉर्मल करतात. परंतु पुढचं जे वाक्य आहे ते सुद्धा ते खोडून टाकतात. खोडून म्हणजे ते ऑलरेडी लिहिलेलं असतं, पण त्याचं प्रकटीकरणच सांगत नाही, त्याचं विश्लेषणच करत नाही. तर त्याचं पुढचं वाक्य काय आपण पाहूया, वाचूया पुन्हा एक वार तोच वचन वाचूया, शेवटचा. हा, कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता म्हणजे देवाचं वचन, व हा प्याला पिता, व प्याला पिता म्हणजे आम्ही पापाचा तिरस्कार करतो. पहिली गोष्ट आहे देवाचं वचन स्वीकारणं, भाकर खाता. दुसरी गोष्ट आहे जितक्यांदा आहे तुम्ही प्याला पिता म्हणजे हा पापाचा प्याला जो आहे हे टाकून जीवनाचा प्याला किंवा जीवनाचे वतन, जीवनाचं पाणी, आत्मिक रिलेटिव्ह असणाऱ्या गोष्टी ज्यावेळेस आम्ही तो पितो, त्यावेळेस पुढं तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. प्रभू मरण पावला याची जोपर्यंत देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मेघावरून येत नाही, तोपर्यंत आम्हाला घोषणा करायची आहे. मग घोषणा करताना फक्त पाळक साहेबाला एकट्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नाही. माझ्या प्रिय बिलोस भावांनो, बहिणीनो, आईने वाढलं, तुम्हाला वाटत असेल की याजक वर्ग हा विधी करतात म्हणजे त्यांनाच एकट्याला सांगितलंय. आपल्याला काय फक्त आपण दुतवायचं, आपल्याला काय फक्त आपण भाकर खायची, आमेन म्हणायचं, प्याला प्यायचा, आमेन म्हणायचं, घरी जायचं. प्रचार कुणी करायचा, प्रसार कुणी करायचा, आठवण कुणी करायची की माझ्यासाठी ख्रिस्त मरण पावला. याजक लोक म्हणतात, पाळक लोक म्हणतात, फादर लोक म्हणतात की माझ्यासाठी मरण पावला, पण घेणारे लोक मात्र म्हणत नाही. ही एक खेदाची गोष्ट आहे. घेणाऱ्या लोकांनी म्हटलं पाहिजे ख्रिस्ता तू माझ्यासाठी देखील मरण पावलास, माझ्यासाठी रक्त सांडलंस. काही पाळकांसाठी सांडलंय. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जगामध्ये तारण साधण्यासाठी आला, तुमचा आणि माझा बचाव करण्यासाठी आला, मरणावर विजय मिळवण्यासाठी आला, मोहावर विजय मिळवण्यासाठी आला, त्याग करण्यासाठी आला, लीन नम्र राहण्यासाठी आला, इतरांना चांगल्या प्रकारच्या गोष्टी देण्यासाठी आला. स्वतःच अहित झालं तरी चालेल, स्वतःला नाव निंदा ठेवली तरी चालेल, स्वतःचा अपमान झाला तरी चालेल, स्वतःला कष्ट झाले तरी चालतील, स्वतःचं नुकसान झालं तरी चालेल. हा जो कित्ता त्याने ठेवला, मग हा कित्ता केवळ पाळक वर्गानेच ठेवायचं का? हा कित्ता केवळ याजक वर्गानेच ठेवायचं का? फक्त याजक वर्गानेच त्याग करायचं का? फक्त पाळक वर्गानेच नम्र आणि लीन राहायचं का? फक्त पाळक वर्गानेच
स्वतःच हे झालं तर चालेल का? फक्त पाळक वर्गाने सगळ्या गोष्टी करायच्या काय? आणि जर करायच्या असेल आणि याजक लोक पाळक लोक करतात पण, तर ते 100% स्वर्गाच्या राज्यात असतील. परंतु केवळ तुम्ही जे ऐकणारे आहात ना, नामधारी 4 पिढ्या 7 पिढ्या 5-50 वर्षापासूनची, तुम्ही जोपर्यंत ह्या गोष्टी क्लेम करत नाही स्वतःला, कारण ख्रिस्त वैयक्तिकरित्या एका मनुष्यासाठी, एका जातीसाठी, एका धर्मासाठी, एकासाठी आलाच नाही, तर संपूर्ण जगातील मानव जातीचं तारण व्हावं, संपूर्ण मानव जाती एक चांगल्या प्रकारच्या आशीर्वादाच्या जीवनामध्ये यावं, सर्व मानव जातीला सुख वैभव मिळावं, सर्व मानव जातीचं एक भलं व्हावं म्हणून आला होता. म्हणून समर्पण केलं. 12 शिष्यासाठी समर्पण नाही केलं, 5000 लोकांसाठी समर्पण नाही केलं. या जगामधली जेवढी लोकसंख्या त्या काळी असेल ना, त्या प्रत्येकासाठी प्रभू येशूचं रक्त त्याची सांडलंय. प्रभू येशूने ते मरण सहन केले. आज साधं आम्ही पापाला मरत नाही तो, तर त्याग कवा करायचो? साधं आम्हाला इकडे आरे म्हणलं का आपण लगेच कार्य करतो. प्रभू येशूच्या तोंडात मारल्या चपडाका, काही कारण नसताना. आम्ही विनाकारण दुसऱ्याच्या मारतो, पण आम्ही मारून नाही घेणार. वचन अर्धवट शिकवल्यामुळं, वचनाचं सत्य अर्धवट सांगितल्यामुळं, मरणाविषयी डिटेल माहिती नसल्यामुळं लोक आणखीन मरणाकडे चाललेले आहेत. मरणाची माहिती मरणापूर्वीच पाहिजे. जर आम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं तर त्या ठिकाणी जाण्याचे मॉप लागतो. आता तर आपलं मीडिया जी आहे 1 नंबरची झालेली आहे. एखाद्या ठिकाण माहिती जरी नसेल पण गुगल मॅप जर लावला आणि गाडीला लावलं ना, तर ती गाडी बराबर आपल्याला त्या स्पॉटवर घेऊन जाते. आज तुम्हाला आणि मला ही जैगिकरित्या, सांसारिकरित्या, या शारीरिक नुसार 60, 70, 80, 90, 100 वर्षाची जी ही डबडी झालेली गाडी ना, ही धक्का स्टार्ट, ही कुठेही बंद पडे, ती कुठेही म्हणण्यापेक्षा जिथं पाप असेल तिथंच ब्रेक मारी, ती जिथं कुकर्मा असेल तिथंच बंद पडती, जिथं स्वार्थ असेल तिथं कव्हर चालू होत नाही. जीवनाच्या रस्त्यावर ह्या गाड्या नाहीत. परंतु तुम्हाला आणि मला जीवनाच्या रस्त्याकडे जर जायचं असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुम्हाला विनंती करतो, एक सजेशन देतो, एक चांगल्या प्रकारची बातमी देतो. तशा प्रकारे एखाद्या ठिकाणी जाताना गुगल मॅप आपण त्या मोबाईलच्या माध्यमातून, कॅम्प्युटरच्या माध्यमातून आपल्या गाडीला बसवतो आणि बिनधास्तपणे आपण तिथं जातो. कारण आपल्याला 100% माहिती असते की जगातलं तंत्रज्ञान इतकं काही पुढे गेलेलं आहे की आम्हाला बरोबर त्याच स्पॉटला घेऊन जाईल. आज लोकांनी आपल्या आपल्या गाडीला नरकाचं गुगल मॅप लावून टाकले, अधोलोकाचं गुगल मॅप लावून टाकले आणि ड्रायव्हिंग चालली, प्रवास चाललाय आणि खड्डे घेत घेत, पाप करीत करीत, दुष्कर्म करीत करीत, आज्ञाभंग करीत करीत आज त्या गाड्या बऱ्याच अशा स्पीडने हायवेने धपाधप अधोलोकाकडे चालल्यात. आमच्या जीवनाला, आमच्या मनाला, आमच्या हृदयाला, आमच्या विचाराला, आमच्या मंडळीला, आमच्या चर्चला, वैयक्तिकरित्या आमच्या स्वतःला, आमच्या कुटुंबाला हे गुगल मॅप लावायचं आहे जीवनाचं. आणि हे गुगल मॅप दुसरं कुत्रेच नसून या ठिकाणी दैवाचं अभिवचन आहे. आकाश आणि पृथ्वी नष्ट होईल परंतु दैवाने दिलेला कान आणि मात्र रद्द होणार नाही. गवत सुकतं, फुल कोमसतं, परंतु दैवाचं वचन सर्व काळ राहतं. हे दैवाचं वचन तुम्हाला आणि मला त्या गुगल मॅपच्या माध्यमातून आम्हाला स्वर्गातल्या राज्यामध्ये घेऊन जाईल, सुखलोकामध्ये घेऊन जाईल. आणि त्यावेळेस आम्ही त्या मरणावर विजय मिळवणारे लोक हो, त्यावेळेस आम्ही मृत्यूवर विजय मिळवणारे लोक हो, त्यावेळेस आमची समाप्ती कोणी करू शकत नाही. ही दोरी तुटली तर तुटू द्या, कारण एक दिवस तुटणारच आहे. कारण या 60, 70, 80 वर्षामध्ये ही दोरीला इतकं पिळून पिळून ऊन, ताण, पाऊस, चिंता, काळज्या, बाकीचं काय काय कुटाने करून करून ह्या दोरीला लोकांनी कमजोर केलेलं आहे. ही एक दिवस तुटती. पण ही तुटत असणाऱ्या दोरीमध्येच आतमधली जी आत्मिक आहे, ती आत्मिक साक्षता, आत्मिक जवळीकता, आत्मिक सहभागिता देवाच्या वचनाबरोबर जर असेल तर त्या ठिकाणी आमचा स्वर्गाच्या राज्यापर्यंत जाण्याचा नेटाने आम्ही प्रयत्न करू. आम्ही एका भागामध्ये पाहिलं होतं की एक शिडी ठेवलेली आहे, तिचे एक टोक भूतलावर आहे आणि दुसरं टोक स्वर्गाच्या राज्यामध्ये आहे. तिथून देवाचे देवदूत चढ उतर करत आहेत. आमच्या पुढे पण शिडी आहे. एक नरकाच्या राज्यात लोक तिकडे पण असेच चलत आहेत आणि इकडं स्वर्गाच्या राज्यात. आज आमचा प्रवास कोणत्या शिडीवर चाललाय?
आज आमचं गुगल मॅप आम्ही कुठं टाकलेलं आहे. आज आमचं टेक्निकल ट्रेन असणार बुद्धिवान जीवन, एक चांगल्या प्रकारचं शैक्षणिक जीवन, सांसारिक जीवन, कामकाजाचं जीवन, सगळ्या प्रकारचं जीवन जगत असताना ज्या तक करतो आम्ही, चिंता काळज्या करतो, ह्या काळजीमधून काहीच साध्य होत नाही. आणि या काळज्या करत असताना आम्हाला देवाच्या वचनाची विसर पडतो. आणि हाच जो देवाच्या वचनाचा पडलेला विसर, किंबहुना हाच देवाच्या वचनाचा अर्धवट केलेला अभ्यास, किंवा ह्याच वचनाचं अर्ध घेतलेलं सत्य, किंवा ह्याच वचनाचं पूर्ण प्रकटीकरण माहीत नसल्या कारणानं, किंवा ह्याच जीवनाचं सत्य माहीत नसल्या कारणानं, ह्याच जीवनामध्ये कसं जीवन जगायचं आणि कसं मरणाला मारायचं, म्हणजे कसं जीवन जगत असताना आलेलं मरण म्हणजे आलेलं पाप, त्या पापाला मारायचं, त्या स्वार्थाला मारायचं, त्या मीपणाला मारायचं, त्या गर्वाला मारायचं, त्या अभिमानाला मारायचं, त्या व्यर्थ फुशारकी लबाडकीला मारायचंय, त्या कुकर्माला मारायचंय, त्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टीला मारायचंय, जे नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे त्याला आम्हाला मारायचंय. तेव्हा आम्ही मरणावर विजय मिळवणारे लोक हो. आज लोकांनी हे कोणतंच मारित नाही, मग यांच्यामध्ये मरण वाढत आहे, जीवन वाढत नाही. आम्हाला परमेश्वराने जीवन वाढवण्यासाठी निर्माण केलेलं आहे, मरण वाढवण्यासाठी नाही. आणि म्हणून तो दिले की पाप एकदा का घुसलं की त्या पापाबरोबर मरण येतं. आणि मग त्या मरणाला चांगल्या प्रकारचं मनुष्य 60, 70, 80, 100 वर्ष वाढवतो. आणि मग मात्र डायरेक्ट डिलिव्हरी आधलो स्वर्गलो. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल, गौरव देईल, सन्मान देईल, आदर देईल. या ठिकाणी आणखीन एक रेफरन्स आपण पाहूया. करंथीकराचं पुस्तक अध्याय क्रमांक 15 आणि वचन क्रमांक 3 मध्ये आणखीन एक विशिष्ट अशी घटना लिहिलेली आपण पाहूया. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला. शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापासाठी मरण पावला. शास्त्राप्रमाणे शास्त्रलेख होता, वचन होतं, देवाने एक अणभाग केली होती, देवाने एक आश्वासन दिलं होतं, देवाने एक तुमच्या आणि माझ्यासाठी तारणाची व्यवस्था राखली होती. आणि तारणाची योजना पूर्ण करण्यासाठी सहजासहजी नाही झाली. त्याचा एकुलता एक लाडका पुत्र, सर्व जगाचा स्वामी, सर्व जगाचा उत्पन्न करता, ज्याच्यासाठी उत्पन्न झालेलं जग, जगातल्या सर्व गोष्टी, तो परमेश्वर, त्या परमेश्वराचा एकुलता एक पुत्र जो प्रिय होता, या मरणावर विजय मिळवण्यासाठी त्याच्या मुलाला त्या ठिकाणी मारण्यात आलं, त्याला मृत्यू देण्यात आला, त्याला समाप्ती करण्यात आली. कारण नियमशास्त्र दिल्यामुळं झालं काय की नियमशास्त्राच्या अनुसार रक्त सांडल्याशिवाय पापांची क्षमा होत नव्हती. आणि म्हणून हा द्राक्षरसाचा जो प्याला तुम्ही आणि मी पित आहोत, हा केवळ द्राक्षाचा एक प्रतीक आहे, परंतु हे देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचं रक्त आहे. आणि या रक्तामध्ये जीवन आहे. रक्त तसं नाही, रक्त गोठळल्यावर बघा काय होते, रक्त बंद पाडल्यावर काय होते बघा, रक्त साळसाळल्यावर काय होते बघा. या रक्तामध्ये असे काही विटॅमिन, असे काही पॉइंट्स आहेत, असे काही गट्स आहे, असे काही ताकद आहे, ते जीवन पण जगू देणार आणि हे मरणाला पण कारणीभूत ठरणार. त्या रक्तामध्ये, त्या रक्तामध्ये जीवन आहे आणि हे जीवन आम्हाला जगायचं आहे. काहींच्या रक्तामध्ये जीवन भरलंच नाही. जीवन होतं पण तसं तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी निर्माण होऊ नये ना, जे एकमेकावर हल्ला चढवतात, तांबड्या पेशी जे आहेत रक्त वाढ करण्याच्या, ह्या बाकीच्या सुरक्षेच्या, आणि मग बाकीचे जे आजार विकार येतात ना, हे त्यांच्या बरोबर आतमध्ये जाऊन लढत आहेत. मग ज्यांच्या आतल्या पेशी तांगड्या, सगळ्या रक्तामधल्या तगड्या तुगड्या, त्या आजारावर नियंत्रण करतात. आतमध्ये यांच्या दोघांची फाईट चाललेली असती. ह्या येणाऱ्या आजाराच्या जे काही असेल त्याचे केमिकल नुसार म्हणा, किंवा एक बारीक बारीक छोटे जे प्रतिस्पर्धी जे आहेत, रोग प्रतिकार, रोग निर्माण करणारे ज्या निर्माण झालेल्या ज्या काही गोष्टी असतील, वातावरणानुसार म्हणा, आमच्या खाण्यानुसार म्हणा, बाकीच्या जगातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या रोगराई पसरून त्याच्यानुसार म्हणा, संसर्गजन्यानुसार म्हणा, शरीरातलं रक्त नासल्यामुळं म्हणा,
किंवा आमच्या शरीरात असणारे ग्लुकोन कमी झाल्यामुळे म्हणा, जे काही असेल XYZ, याच्यामधून जो रोग निर्माण होतो, आजार निर्माण होतो ना, या आजाराला मारण्यासाठी पहिल्या प्रथम धावून कोण येतात? तर आमच्या रक्तामध्ये असणाऱ्या पेशी. आज आमच्या रक्तामध्ये जर चांगुलपणाच्या पेशी असल्या, आमच्या रक्तामध्ये देवाच्या आत्म्याच्या पेशी असल्या, आमच्या रक्तामध्ये वचनाच्या पेशी असल्या, आमच्या रक्तामध्ये जर सत्याच्या पेशी असल्या, आमच्या रक्तामध्ये जर चांगल्या प्रकारच्या सत्कृत्याच्या पेशी असल्या, आमच्या रक्तामध्ये जर प्रतिकार करण्यासाठी देवाचं आज्ञा पालन जर असेल ना, तर आलेल्या प्रत्येक रोगाला या सैतानाने, या जोखडाने, या शरीराला पिळण्यासाठी जे काही रोग येतील ना, याला ते हरवतील. पण पहिली गोष्ट आमच्याकडे या काहीच नाही. लोक नुसते शरीराने दाणदूण झालेत मस्तपैकी अशी, पण ते शरीरामध्ये असणाऱ्या रक्तामध्ये जे गुणदोष आहेत, गुण पण आणि दोष पण. गुण म्हणजे जीवन आणि दोष म्हणजे पाप. गुण म्हणजे जीवन आणि दोष म्हणजे मरण. मग ह्या दोषाला पहिल्या प्रथम जोपर्यंत आम्ही काढून टाकीत नाही ना, तोपर्यंत आमचं जीवन वाढत नाही. दोन्ही जर पारडे ठेवले, एकात चांगला आणि एकात वाईट, एकात पाप आणि एकात पुण्य, एकात सत्कर्म आणि एकात दुष्कर्म, एकामध्ये शाप आणि एकामध्ये आशीर्वाद, एकामध्ये जीवन आणि एकामध्ये मरण, तर आज लोक वेगळ्या प्रकारचं पाठ स्वीकारित आहेत. आणि हेच जिवंत असताना, आम्ही जीवन जगत असताना आलेलं मरण. ज्या अर्थी आम्ही परमेश्वराची आज्ञा उल्लंघतो, त्याच अर्थी आम्ही मरणाला स्वीकारतो. मग हे मरण आम्ही जीवन जगत असतो 60, 70, 80, 100 वर्षापर्यंत. कारण पुढच्या काही शास्त्र भागामध्ये आम्ही अशा काही गोष्टी पाहणार आहोत प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये, की त्यामध्ये लिहिलंय की मला मरण हवं आहे, मरणाची संधी शोधतील. हे प्रभो, मला जगायचंच नाही अशी लोक म्हणतील. आपण काही शास्त्र भाग पुढच्या काही भागामध्ये पाहणारच आहोत. तर त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ख्रिस्त पापाबद्दल मरण पावला. वाचूया ते Corinthians 15:3. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकलं. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला. आजही जर तुम्ही आणि मी पाप करत आहोत, तर ख्रिस्त आमच्यासाठी मरणच पावतोय. परंतु आम्ही तो मरण झालेला ख्रिस्ताला आज्ञा पालन करून किंवा पश्चाताप करून किंवा त्या गोष्टी सोडून देऊन किंवा आम्ही न स्वीकारता पुन्हा एक वार त्याला तसंच गाडून ठेवतो, उठवितच नाही. गुड फ्रायडेच्या दिवशी एकदा का प्रभू येशूला ठेवलं, दुसऱ्या दिवशी गप्प बसायचं, तिसऱ्या दिवशी ईस्टर येतो, भल्या मोठ्या पाठी आख्या लोकांना जमा करायचं आणि आख्या गावातून, सिटीतून, कॉलनीतून जावल्या हे करत घ्यायचं. आपलं त्या जावल्याच्या रविवारी भल्या मोठ्या पाठीत उठायचं आणि सगळ्यांना सांगायचं ख्रिस्त उठला आहे. मग बाकीच्याने म्हणजे हो, खरोखर ख्रिस्त उठलाय. काय उठलाय? तुमचं अजून जीवन झोपेतच आहे, अजून तुमचं जीवन मरणातच आहे, अजून तुमचं जीवन पापातच आहे, अजून तुमचं जीवन आज्ञाभंगामध्येच आहे, अजून तुम्ही परिवर्तनच झालेले नाहीत. तर तुमच्यासाठी ख्रिस्त उठेल कसा? ख्रिस्त जगासाठी उठला, परंतु आज आम्हाला उठण्याची गरज आहे. आज आम्हाला मरणावर विजय मिळवण्याची गरज आहे. आज या मृत्यूला आम्हाला हरवायचं आहे. या पापावर विजय मिळवण्याचा वेळ आहे. जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये जीवन आहे, जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये श्वास आहे, जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत ना, तोपर्यंत आम्हाला परिवर्तन होण्याची गरज आहे. तोपर्यंत आम्हाला सत्य स्वीकारण्याची गरज आहे. कारण प्रत्येकाला एक या ठिकाणी मरण निश्चित आहे आणि या मरणावर विजय मिळवणं देखील निश्चित आहे. अनेक लोक मरतात, परंतु मरणावर विजयच मिळवत नाही. मरणावर विजय मिळवणं म्हणजे जीवनाला स्वीकारणं. आणि तोच व्यक्ती मरणावर विजय मिळवतो, तो जिवंत असताना वचनाप्रमाणे आचरण करतो, वचनाची खाडातोड करीत नाही, वचनाचं मर्म दडून ठेवीत नाही, वचनाला माल मसाला लावून लोकांपर्यंत पोहोचवित नाही, सत्य दाबून ठेवीत नाही, जे काय आहे तू फेस टू फेस. अशा प्रकारचं जीवन जगत असताना मरण जरी आलं तर हेच मरण आमच्यासाठी सार्वकालिक जीवन तयार होईल. याच मरणाच्या दृष्टिकोनातून परमेश्वर आम्हाला म्हणेल, माझ्या भक्ताचं मरण माझ्यासाठी अनमोल आहे. त्याचं मोल, त्याची किंमत, त्याची काहीच लावता येणार नाही.
पण तू कसंही जर आम्ही जीवन जर जगलो नाही प्रिय, वेळ आहे आमच्याजवळ, संधी आहे आमच्याजवळ. आज आम्ही जिवंत आहोत. आज मी तुमच्याबरोबर लाईव्हला बोलत आहे. थोड्या वेळाने किंवा आताही काय होईल सांगता येत नाही. कुणाचंच काही नाही. नीतिमानही मारतात, पापी मारतात, पुण्यवान मारतात, सगळेच लोक मारतात. मरणाला कुणी टाळू शकत नाही. मरणावर विजय मिळवणारा फक्त एकच होऊन गेला, जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त. परंतु त्याचे पुत्र आणि कन्या होण्याचा जर अधिकार आम्हाला मिळालेला आहे, याजक गणाचा जर अधिकार मिळालेला आहे, पालक वर्गाचा जर अधिकार मिळालेला आहे, बिलिओस भाऊ बहिणीचा अधिकार मिळालेला आहे, तर निश्चित अर्थाने आम्ही देखील या मरणावर विजय मिळवू शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताने मरणावर विजय का मिळवला याचं मी छोटंसं मर्म तुम्हाला सांगू इच्छितो. आमचे स्नेही आहेत, ते म्हणत होते की मी मरणार नाही. जसा प्रभू येशू ख्रिस्त मेल्यावर तो उठला, जिवंत राहिला, त्याच्यावर मरणाची सत्ता चालली नाही, त्याच प्रकारे जो जो मनुष्य वचनाच्या प्रमाणे आचरण करतो त्याच्यावर मरणाची सत्ता चालत नाही. तो जिवंत असतानाच मरणावर विजय मिळवता. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक मोहावर विजय मिळवला. मोहावर, शापावर, पापावर, दुष्टपिढीवर, सगळ्या प्रकारच्या जगातल्या जीवन जगत असताना ज्या शरीराला लागणारे जे चोचले आहेत, शरीराला लागणारे हौशी मौशी आहेत, शरीराला लागणारे जेवढं काही सौंदर्यवान किंवा जे काही अपवाद मत जीवन जगत असताना जे परमेश्वरापासून प्राप्त झाले किंवा सालस मनाने प्राप्त झाले आणि जे आहेत त्यामध्ये समाधानी जीवन जगत असताना जर आम्ही मरण पावलो तर निश्चित अर्थाने आम्ही सार्वकालिक जीवनाच्या भारामध्ये जाऊ. परंतु या गोष्टीची ज्यावेळेस आम्ही इतर जगाकडे पाहतो त्यावेळेस ते त्याची हाव धरतात आणि हावाच्या पाठीमाग मरण आम्ही ओढवतो, शाप आम्ही ओढवतो, मृत्यू आम्ही ओढवतो, पाप आम्ही ओढवतो आणि पापाचं वेतन मरण आहे इथंही आणि तिथंही. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊ. या ठिकाणी तो सांगत आहे ख्रिस्त पापाबद्दल मरण पावला. का पावला? तर तुम्ही आणि मी पाप केलं. देवाच्या पुत्रांनी तर काही पाप केलं नव्हतं. तो निष्पाप होता, तो निष्कलंक होता, तो सार्वभौम होता, तरी देखील त्याला मारण्यात आलं, त्याला खेळण्यात आलं, त्याला टांगण्यात आलं, त्याला फटके मारण्यात आले, त्याचे रक्त सांडण्यात आलं, त्याचे वस्त्र वाटून घेण्यात आले, त्याला पुरण्यात आलं, गाडण्यात आलं. तो अधोलोकात गेला, सुवार्ता सांगितला आत्म्याच्या द्वारे. तो तिसऱ्या दिवशी सदेह स्वतःच्या शरीरासह, हे जे तुमचं आणि माझं नाशवंत शरीर आहे ना, ह्या नाशवंत शरीराला देखील आज्ञा झाली आणि शरीर पार्थिव शरीरामध्ये, स्वर्गीय शरीरामध्ये, आत्मिक शरीरामध्ये, दैवी शरीरामध्ये, जीवनाच्या शरीरामध्ये परिवर्तित झालं आणि सदेह 40 दिवस तो शिष्यगणाला, बिलिओस भाऊ बहीण आई वडील यांना भेटला, त्यांच्याशी संगनमत केलं आणि एवढे करीत असताना त्यांनी नुसता चमत्कार केला नाही, तर त्यांनी दैवी राज्याच्या गोष्टी सांगितल्या. त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी योजना आखली. जे तुम्ही आणि मी पापामध्ये आणि शापामध्ये आणि मरणामध्ये आणि मृत्यूमध्ये जीवन जगत होतो, तो ज्यावेळेस आम्ही मेघारोहण होत असताना अनेक शिष्य त्याच्याकडे पाहत उदास रीतीने त्यांना वाटलं की प्रभू आमच्या बरोबर नाही, आता आमचं काही खरं नाही. अनेक लोकांच्या अंतःकरणामध्ये असं वाटतंय की आज आमची जी सिच्युएशन आहे, आमची जी कंडिशन आहे, आम्ही जे आहोत, आमचा आधारस्तंभ नसेल. काळजी करू नका, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त सर्व जगाचा आधारस्तंभ आहे. जो या आधारस्तंभाखाली जाईल, जो या व्यक्तीच्या म्हणजे परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या समीप राहील ना, सगळ्यात मोठा आधार तो तुम्हाला प्रत्येक गोष्टीला पाठिंबा देईल, तो प्रत्येक गोष्टीमध्ये सोडविल. त्याचा अभिवचन आहे, जर का मनुष्याचे मार्ग परमेश्वराला जर आवडले, तो मनुष्यामध्ये असणारे जे शत्रुत्व आहे किंवा जे दुश्मन आहेत किंवा जे शत्रू आहे, त्या शत्रूला देखील समेट करायला लावणारा माझा देव आहे. हा परमेश्वर, हा देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, याने तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने कुठल्याही प्रकारचं पाप नसताना तुमचं आणि माझं पाप स्वतःवर घेतलं आणि तो मरण पावला. याचं लिखित नियमशास्त्र, शास्त्राच्या नियमानुसार, मग शास्त्राच्या नियमानुसार तो जर मरण पावला तर शास्त्राचाच नियम होता की तो पुन्हा एक वार उठेल. शास्त्राचाच नियम होता की तो पुन्हा वार येईल आणि शास्त्राचाच नियम आहे की तो वचनानेच सगळ्यांचा न्याय करणार आहे. मग एकच गोष्ट घेऊन जमत नाही, शास्त्राप्रमाणे त्याला मरावंच लागलं. तो तुमच्या आणि माझ्या पापासाठी मरण पावला, त्याला बसलेल्या फटकेने आरोग्य प्राप्त झाली, त्यांनी सांडलेल्या रक्ताच्या द्वारे आमच्या पापाची क्षमा झाली. मग त्याला बसलेल्या फटकेने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले, तर तेलाच्या बाटल्या कशाला विकिता, पाण्याच्या बाटल्या कमून विकिता, रुमालाचे तुकडे कमून विकिता,
कॅलेंडरचे स्टॉल कमून विकिता, कॅन्डल विकितेत, चमचे विकितेत, कुणी काय काय विकायला लागले का? तर तुमच्या घरामध्ये आरोग्य मिळेल. मग देवाचं वचन काय सांगतंय? याचा अर्थ असं मला म्हणायचं नाही की ते पाणी पिऊ नका, तेल लावू नका. त्याच्या काही पद्धती आहेत. पवित्र शास्त्र सांगतंय तुम्हापैकी कोणी दुःख नाहीत आहेत काय, त्यांनी वडिलांस बोलवावे, म्हणजे याचकांना बोलावे. फादर किंवा पालक, पास्टर, रेव्हरंड जे काही कोणी देवाचे सेवक असतील, याजक असतील, त्यांना बोलावे आणि त्यांनी त्याला तेल लावून प्रार्थना करावी. तेलाच्या बाटल्या विकायला लावलेल्या नाहीत. आज काय चाललंय? देवाचं वचन आज इतकं काही लोकांनी म्हणण्यापेक्षा ज्यांना समजत आहे ना, जे ज्यादा हुशार येत, ज्यादा जरा डोकं चालवित येत, देवाच्या वचनाचा गैरअर्थ केला आणि आपणावर दंड ओढून घेतला. आपण स्वतःहून त्या मृत्यूकडे जात आहोत. आपण स्वतःहून त्या मरणाला स्वीकारित आहोत. आपण स्वतःहून आपली समाप्ती करून घेत आहोत. वचनाच्या बाबतीत तडजोड नाही. सगळ्या बाबतीत तडजोड होऊ शकते, पण तो वचन अंतिमरित्या सत्य आहे. ते मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड, 52 कशीपेक्षा सोन्यापेक्षा एक नंबर. कुठल्याही भट्टीमध्ये टाका, ते वचनच राहील. आणि म्हणून वचनाचा अनेकांनी दुरुपयोग केला आणि आपणा स्वतःवर अकस्मात काही गोष्टी केल्या. आम्ही करंतिकारच्या पुस्तकामध्ये प्रभू वचनाच्या विधीमध्ये जर आम्ही पाहत आहोत तर त्यामध्ये लिहिलेलं आहे, जितक्यांदा तुम्ही भाकर खाता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. आणि पुढे लिहित आहे तो की बऱ्याच अंशी अनेक लोक झोपी गेलेले आहेत, अनेक लोक निजले आहेत, अनेक लोक आजारी आहेत. याचं कारण हेच की त्यांनी प्रभू भोजनाचं भ्रष्टीकरण केलं. प्रभू भोजन घेत असताना म्हणजे देवाचं वचन स्वीकारित असताना, या ठिकाणी सर्रासरित्या मी ती भाकर आणि द्राक्षरसाच्या पेल्याविषयी बातचीत नाही, तर देवाचा आत्मा मला त्या वचनाच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला वैयक्तिकरित्या हे शिकवत आहे की ज्या वेळेस प्याला घ्याल, ज्या वेळेस भाकर खाल, म्हणजे देवाचं वचन, त्याचं मर्म ओळखलंच नाही. ज्यांनी त्याचं मर्म ओळखलं नाही असे लोक निद्रेमध्ये आहेत, असे लोक झोपेमध्ये आहेत, असे लोक मरण पावलेले आहेत, असे लोक आजारी आहेत की त्यांनी देवाच्या वचनाचं मर्मच स्वीकारलं नाही, देवाच्या वचनाचं सत्यच स्वीकारलं नाही. देवाचं वचन कोणत्या कारणासाठी, कधी, केव्हा, कशा प्रकारे वापरलं जातं, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन असल्याशिवाय त्याचं प्रकटीकरण जगातला एकही मनुष्य देऊ शकत नाही. आजकाल फक्त काय झालंय, मेसेज किंवा वचन किंवा संदेश हा तोंडपाठ झालेला आहे. जगातलं अध्ययन, जगातल्या बायबलची स्टडी करून, वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं वाचून, वेगवेगळ्या प्रकारचे एक बुद्धीचं ज्ञान जमा करून लोक इतका सुपर मेसेज देतात ना, एकच नंबर. वा वा. आत्मिकता नाही प्रिय हो. जोपर्यंत आत्मिकता नाही, म्हणजे आत्म्याने, म्हणजे देवापासून येणारं देवाचं वचन जे आहे, कारण पवित्र शास्त्र आम्हाला रेफरन्स देतं, संदेश हा मनुष्याच्या बुद्धिमत्तेतून आलेला नसतो, तर देवाने प्रेरित झालेल्या आत्म्याच्या प्रेरणेने आलेला जो मेसेज, जी सुवार्ता, जे वाक्य, जी रचना, जे वचन, त्याचं प्रकटीकरण, त्याचा अर्थ परमेश्वर ज्यावेळेस देतो ना, त्यावेळेस ते कार्यरत होतं. आमचं हे लाभासाठी चाललंय. हे भाटासारखं नुसतं तोंडपाठ झालेले आहेत. काही काहींचे तर उत्पत्तीचं प्रकटीकरण 50 वेळेस वाचून झाली. काही फायदा नाही साहेब. एखाद्या अडाण्याला माहिती नसलं, परंतु तो जर पवित्र शास्त्रामधले दिलेले जर कृती आणि आचरण करतो ना, प्रेज द लॉर्ड, तो डायरेक्ट स्वर्गाच्या राज्यात, विषयच नाही. पण तो अनेक ज्ञानी आणि पंडित आहेत ना, त्यांचा नंबर इकडं अधोलोकाकडं, नरकाकडे लागणार आहे. आणि तो लागू नये ही देवाची इच्छा आहे, देवाची योजना आहे. परमेश्वरच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. या ठिकाणी आम्ही हा आपला वेळ होत आलेला आहे. आम्ही आणखीन काही भागामध्ये मरण, मृत्यू, समाप्ती यावर चिंतन, मनन, अध्ययन सातत्याने आजच्या 17व्या भागापर्यंत केलेले आहे. आणखीन काही भागामध्ये आम्ही पाहणार आहोत की खरोखर मृत्यू काय आहे, मरण काय आहे, समाप्ती काय आहे, द एंड काय आहे, याच्यावर आम्हाला कशा प्रकारे विजय मिळवता येईल, याच्यावर आम्ही कशा प्रकारे विजयशाली लोक होऊ, याच्यावर, या मरणाची सत्ता आम्ही कशा प्रकारे खोडून टाकू आणि सार्वकालिक जीवनामध्ये आमचा प्रवेश होईल. परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईल. मान, सन्मान, आदर, गौरव, महिमा पुन्हा एक वार्ताला देत आम्ही या ठिकाणी थांबणार आहोत. आपण प्रार्थना करत आहोत भारत देशासाठी, महाराष्ट्र राज्यासाठी, सर्व राज्यांसाठी, नगर जिल्ह्यांसाठी,
ज्या ज्या लाईव्ह सेशनला आलेल्या माझ्या प्रत्येक जिल्ह्याच्या व्यतिरिक्त असणारे प्रत्येक जिल्हे, तालुके, गाव, शहर, कॉलनी, मळे, तळे या सगळ्या प्रकारचे बिलिओस भाऊ बहीण, आई वडील, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, सेवाभावी संस्था, संघटना, इतरांना मदत करणारे, देवाच्या वचनाचं अनुकरण करणारे माझे प्रिय भाऊ बहीण, मित्र, परिवार, आप्तेष्ट, स्नेही या प्रत्येकासाठी मी प्रार्थना करणार आहोत. त्याचप्रमाणे या ठिकाणी विशेष प्रार्थनाची विनंती आमच्या अहमदनगर जिल्ह्याचे मुख्यालय, पोलीस हेडक्वार्टर, जिवंत हंगामाचं मंदिर, माननीय आमचे आदरणीय संजीवदादा पाटोळे प्रभूमध्ये ते झोपे गेलेले आहेत. परमेश्वर त्यांना चिरकाल अशी विश्राम, शांती देव आणि ज्यावेळेस तो राजवैभवने येईल त्यावेळेस त्यांची आठवण करो, कारण त्यांनी देखील प्रभूमध्ये श्रम केलेले आहेत, प्रभूचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांच्या कुटुंबियांना, त्यांची प्रिय पत्नी, त्यांचे 2 लेकरं आणि त्यांच्या संबंधात असणारे जीवलग मित्र, आप्तेष्ट, स्नेही परिवार यांच्या त्या दुःखामध्ये परमेश्वराने सांत्वन करावं. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही जे तुम्ही आणि मी सर्वजण जिवंत आहोत, आम्ही जिवंतपणीचं सत्याला ओळखावं आणि या वचनाप्रमाणे आचरण करावं, अशी परमेश्वराने आम्हाला बुद्धी द्यावी. म्हणून आपण प्रार्थना करू. येऊया आपण आपले नेत्र बंद करू. पवित्र थोर सेनाधीश देव बाप्पा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने सामर्थ्यवान नावात मी प्रार्थना विनंती करतो. परमेश्वर देव आमच्या भारत देशासाठी, विशेष करून खास करून आमच्या महाराष्ट्र राज्यासाठी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याचप्रमाणे सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, इतरांची परमेश्वर देव बाप्पा एखाद्या ग्रुप मार्फत किंवा परमेश्वर देव बाप्पा सेवा करणारे, सुशस्त्र करणारे, भेट घेणारे, मदत करणारे, त्याचप्रमाणे माझे बिलिओस भाऊ बहीण, आई वडील, देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, ज्या मिनिस्ट्री आहेत, ज्या संस्था आहेत, जे काही चर्चेस आहेत, जे खऱ्यापणाने, आत्म्याने, सत्याने देवाला भिवून खरोखर जीवन जगतात, हे प्रत्येक चर्चेस मंडळी, त्यांचे प्रिय बिलिओस भाऊ बहीण, लेकरं, त्याचप्रमाणे मी प्रार्थना विनंती करतो. माझ्या भारत देशाच्या सरहद्दीवर असणारे माझे मिलिटरी फोर्स, कमांडो, जवान, SRP टीम, जेवढे काही सुरक्षा कर्मी आहेत ते सर्व, त्यांच्या कुटुंबातले प्रियजन आणि आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने आणि सामर्थ्यवान नावात आम्हाला हवे असणारे सर्व शांती, सर्व आशीर्वाद, सर्व परिवर्तन, सर्व प्रकारचा पश्चाताप, सर्व प्रकारच्या सत्याचा स्वीकार करण्यासाठी तू आमचं मन परिवर्तन कर. होते तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव प्रत्येकाच्या नावाप्रमाणे, गरजेप्रमाणे आज प्रत्येकाला जी गोष्ट हवी आहे प्रभू येशू तुझ्या स्वर्गीय भांडारातून तू त्यांना तू दे, पुरवलीस म्हणून मी तुझे आभार मानतो. पुन्हा एक वार तुझ्या पवित्र हातामध्ये येत ख्रिस्त येशू तुझा सेवक परमेश्वर बंधू, परमेश्वर देवा तुझमध्ये झोपी गेलेला आहे आमचे संजीव दादा पाटोळे, त्यांच्या आत्म्यास पुन्हा एक वार चिरकालाची शांती दे. तू राजवैभव नेशील, त्यांची तू आठवण कर. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी परमेश्वर देवा, त्यांची 2 लेकरं आणि त्यांची परमेश्वर देवा तुझ्या सेवेसाठी जे परमेश्वर देवा मंदिर उभारण्यात आलेलं आहे. कारण परमेश्वर देवा दाविदाला तू मंदिर बांधू दिले नाही, परंतु शलमोनाला ती संधी मिळाली. जी संधी परमेश्वर देवा कुणाला मिळाली नाही ती संजीव दादाला मिळाली. त्या मंदिरासाठी देखील त्या ठिकाणी तुझी उपासना सातत्याने, आत्म्याने आणि खरेपणाने सतत चालू राहावी. म्हणून देखील प्रिय बापा सहाय्य मदत कर आणि त्या ठिकाणी अनेक आत्म्यांचं तारण होण्यासाठी देखील प्रिय बापा आमच्या उर्वरित त्यांचे मित्र, आप्तेष्ट, स्नेही त्यांचा देखील तू उपयोग करून घे. आदर, गौरव, सन्मान तुला देत ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे त्या पवित्र प्रभू येशूच्या प्रेमळ सामर्थ्यवान नावात मागतो. स्वर्गीय पित्या तू आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा आज जयकार असो. Amen. 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 Praise the Lord. Thank you. God bless you.